नमस्कार मित्रांनो, अग्निदिवा नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपलं जे काही मिशन कंबाईन 2024 ची काही जे सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी थोडं समजायला कठीण जातात किंवा ज्या गोष्टी माहीत ठेवायला कठीण जातात किंवा ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या आहेत पण माहीत राहत नाही त्या गोष्टी मी घेण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आजचा आपला टॉपिक जो आहे तो आहे मधुमेह. कोणता आहे? मधुमेह. त्याला इंग्लिशमध्ये जवळपास डायबिटीज म्हणतात. डायबिटीज त्याला इंग्लिशमध्ये एक स्पेसिफिक सायंटिफिक नाव आहे, डायबिटीस मेलिटस. डायबिटीस मेलिटस नावाचं काय एक डिसीज आहे, म्हणजे मधुमेह म्हणतात त्याला. डायबिटीस मेलिटस नावाचा डिसीज आहे. तो आपल्याला शिकायचा नेमका कसा होतो. आता मित्रांनो, जेव्हा आपण डायबिटीस हा टॉपिक शिकतो किंवा हा जो मुद्दा शिकतो त्याच्यामध्ये नुसतं डायबिटीस शिकून फायदा नाही आहे. आता मी जे काही मिशन सुरू केलं आहे कंबाईनचं त्याच्यामध्ये किंवा राज्यसेवा जे असेल ते त्याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा टॉपिक शिकतो त्याच्यामध्ये सब टॉपिक येत असतात. आता डायबिटीस शिकायचं आहे म्हणजे तुम्हाला आपल्या डायजेशन प्रोसेसबद्दल माहीत पाहिजे. डायजेशन प्रोसेसमध्ये माहीत असताना तुम्हाला आपल्या बॉडीमध्ये एक पॅनक्रियाज नावाची ग्लँड आहे. कोणती? पॅनक्रियाज नावाची. सेकंड लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी, म्हणजे तुमच्या बॉडीमधली दुसरी सर्वात मोठी जर कोणती ग्रंथी असेल तर ते पॅनक्रियाज आहे. याला मिक्स ग्लँड किंवा कंपाऊंड ग्लँड म्हणतात. मिक्स ग्लँड का बरं म्हणतात? कारण हे इंडोक्राईन आणि एक्झोक्राईन दोन्ही आहे. एक्झोक्राईन आणि इंडोक्राईन नावाची काय आहे, इंडोक्राईन आणि एक्झोक्राईन नावाची काय ग्लँड आहे, कॉम्प्लेक्स ग्लँड आहे. तर ते एक्झोक्राईन म्हणजे काय करतं आणि इंडोक्राईन ग्लँड म्हणजे काय करतं, हे तुमच्या डायजेशन सिस्टीम मध्ये कशी वर्क करत असते. आणि त्याच्यानंतर या पॅनक्रियाचे इंडोक्राईन पार्ट मध्ये 4 टाईपच्या सेल असतात. त्या 4 टाईपच्या सेलनुसार त्याच्यामध्ये जे काही हार्मोन सिक्रेट होतात त्या हार्मोनची डिफिशियन्सी निर्माण झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये डिसबॅलन्स तयार होतो आणि त्या डिसबॅलन्समुळे जो रोग होतो त्याला डायबिटीज म्हणायचं. काय म्हणायचं? डायबिटीज म्हणायचं. डायबिटीज मेलिटस. आता तो कसा होते ते तुम्हाला सांगण्याचा मी काय करतो, प्रयत्न करतो. लक्षात ठेवा मित्रांनो, ठीक आहे. एकदम बेसिक मधून शिकण्याचा प्रयत्न करा, एकदम जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. का? कारण या गोष्टी सहसा समजत नाही, जास्त माणसं आपल्याला समजत नाही अभ्यास करताना. मग ते समजून घ्यायचं. युट्यूबच्या माध्यमातून एवढं सगळं फ्री कंटेंट भेटायचं, त्याचा फायदा घ्या तुम्ही, ठीक आहे मित्रांनो. आता जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अन्न घेत आहे म्हणजे तुम्ही हे तुमचं माउथ आहे, इकडे सपोज समजून घ्या, इथून तुम्ही जेवण केलं, खाल्लं, त्याच्यानंतर हा सपोज तुमचा स्टमक आहे बरोबर. आणि इथं तुमची येते एक स्मॉल इंटेस्टाईन, ठीक आहे. काय? स्मॉल इंटेस्टाईन. आणि ह्याच्यामध्ये जवळपास इकडे एक ग्लँड असते अशी पॅनक्रियास. इकडे असा जवळपास हा तुमचा लिव्हर असतो, हा स्टमक असतो, ठीक आहे. हा तुमचा पॅनक्रियाज असतो, बरोबर आहे. पॅनक्रियाज हे स्मॉल इंटेस्टाईन असतं, ठीक आहे. हा युसोफॅगस असतो तुमचा, युसोफॅगस असतो मित्रांनो. हे तुमचा लिव्हर, हा स्टमक, हा पॅनक्रियाज. हे जे आता तुम्हाला समजून घ्यायचं काय, डायबिटीज समजून घ्यायचं मित्रांनो. डायबिटीज कसं होतं माणसाला, मग शुगर लेवल वाढलं, हे वाढलं, ते वाढलं, आपण म्हणतो ना, ते एक्झॅक्ट मेकॅनिझम कसं असतं ते महत्वाचं आहे. बघा, ही जे पॅनक्रियाज नावाची जी ग्लँड आहे ही आपल्या बॉडीमधली दुसरी सर्वात मोठी ग्लँड आहे. आपल्या बॉडीमधली सर्वात मोठी पहिली ग्लँड कोणती असेल तर ते लिव्हर आहे. कोणती मित्रांनो? लिव्हर आहे. लिव्हर एक ग्लँड आहे. तर हे लिव्हर, ठीक आहे, याचंही खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या डायजेशन चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर पॅनक्रियाज आहे. ह्या पॅनक्रियाज जो आहे सेकंड लार्जेस्ट ग्लँड आहे आणि हिला कॉम्प्लेक्स ग्लँड म्हणलं जातं. का बरं कॉम्प्लेक्स ग्लँड म्हटलं जातं? कारण हे एक्झोक्राईन पण आहे आणि इंडोक्राईन पण आहे. इंडोक्राईन पण ग्लँड आहे. एक्झोक्राईन म्हणजे काय, इंडोक्राईन ग्लँड म्हणजे हे तुम्हाला कमेंट मधून सांगायचं, ठीक आहे. ते आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा पॅनक्रियाज ह्या इंडोक्राईन म्हणजे जेव्हा हे पॅनक्रियाज ग्लँड असतं याचा हेड पार्ट जो असतो त्याला एक्झोक्राईन, हेड पार्ट जो असतो तो हेड पार्ट एक्झोक्राईनचा काम करत असतो आणि जो टेल पार्ट असतो म्हणजे शेपटीचा भाग तो इंडोक्राईन पार्ट काम करत असतो. म्हणजे रक्तात मिसळणे की डायरेक्ट ते जे हार्मोन्स आहेत, सिक्रेट आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये टाकणे, त्याला इंडोक्राईन एक्झोक्राईन असतात. ते आहे डिफरन्स, ते तुम्ही शिकून घ्या, ठीक आहे. आता इथं जास्त सांगत बसत नाही ते मी. त्याच्यानंतर हा जो पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज मध्ये जो इंडोक्राईन पार्ट असतो किंवा इंडोक्राईन पार्ट असतो, त्या इंडोक्राईन पार्ट मध्ये टेल पार्ट मध्ये 4 टाईपच्या सेल असतात. एक बीटा सेल असतो, एक अल्फा सेल असतो, एक डेल्टा असतो आणि एक पी सेल असतो, ठीक आहे मित्रांनो. तर ह्या सेलमध्ये आता तुम्हाला डायबिटीज शिकताना हे एवढं का सांगायला लागतंय, कारण या पॅनक्रियाज मध्ये जो इंडोक्राईन पार्ट असतो किंवा इंडोक्राईन जो ग्लँड असतो पॅनक्रियाची, त्या इंडोक्राईन पार्ट मधली जी एक सेल आहे तिचं नाव आहे बीटा सेल. हे बीटा सेल नावाची जी पॅनक्रियाची सेल आहे ते तुमचं इन्सुलिन सिक्रेट करत असतं. काय सिक्रेट करत असतं? इन्सुलिन सिक्रेट करत असतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो इन्सुलिन आहे, हा इन्सुलिनचा बॉडीमध्ये कोणतं काम आहे? तर मित्रांनो, जो काही आपल्या बॉडीमध्ये तयार होतो ग्लुकोज काय, ग्लुकोज जो असतो त्या ग्लुकोजवर कंट्रोल ठेवणे किंवा ग्लुकोजचा जो काही प्रोडक्शन आहे तो किती कमी ठेवायचा किंवा कोणत्या रेंज मध्ये ठेवायचं, हे काम कोण करत असतं? इन्सुलिन करत असतं मित्रांनो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा किंवा तुमच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त
सपोज आता हे जेव्हा इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर असते म्हणजे एकदम प्रॉपर जेव्हा इन्सुलिन काम करत असतं, इन्सुलिन हा एक जवळपास हार्मोन आहे, तो जेव्हा काम करत असतं तर तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये तो चेक करत असतो की आता सपोज माझी बॉडी आहे, मग तो इन्सुलिन माझ्या बॉडीतला चेक करतं काय आता माझ्या बॉडीमध्ये किती प्रमाणात ग्लुकोज असायला पाहिजे किंवा किती प्रमाणात ग्लुकोज त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला पाहिजे, किती कमी पाहिजे. मग ते कसं कंटिन्यू ते कसं हँडल करतं इन्सुलिन. तर हा जो आपला लिव्हर नावाचा जो ऑर्गन आहे लिव्हर, हा लिव्हर मध्ये कधी कधी काय होतं, जो जर ग्लुकोज आहे तो ग्लुकोज हा जो ग्लुकोज आपण जेव्हा खातो कोणताही अन्न, तो ग्लुकोज तयार होतो. तो ग्लुकोज जर जास्त असला आपल्या बॉडीमध्ये तर तो ग्लुकोज ग्लायकोजेनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. तो कुठं साठवलं जातं? लिव्हरमध्ये. मग ज्या वेळेस आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त होतं तेव्हा तो इन्सुलिन सांगतं कोणाला? लिव्हरला. मग इन्सुलिन काय करतं? ह्या ग्लुकोजचा कन्व्हर्जन ग्लायकोजेन मध्ये करतं. म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, सपोज आता समजून घ्या, एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे तर असे 2-4 ग्लुकोज मॉलिक्यूल मिळून एकाच जागी जमा करून टोपलीत कोणाकडे ठेव म्हणतं? लिव्हरला म्हणतं बाबू हा थोडासा ग्लुकोज आहे, हा जो ग्लायकोजेनच्या स्वरूपात ठेवतोय तो कुठं ठेवशील? लिव्हरमध्ये ठेव. मग याला लिव्हरला अजून दुसरा माणूस मागणार आहे, जो ग्लायकोजेन होता त्याला ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन कोण करतं ते थोडासा समोर सांगतो. तर लक्षात ठेवा इन्सुलिनचं काम कोणतं आहे? हा जो ग्लुकोज आहे आपल्या बॉडीमधला तो जर बॉडीमधला ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर त्या ग्लुकोजचा कॉन्सन्ट्रेशन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्याचा कन्व्हर्जन ग्लायकोजेन मध्ये करून तो कुठं साठवून ठेवतो? लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये साठवून ठेवतो. हिपॅटोसाइट नावाच्या सेल असतात त्या लिव्हरमध्ये तो काय करत असतो? ठेवत असतो. हे झालं इन्सुलिनचं प्रॉपर वर्क. पण ज्या वेळेस पॅनक्रियाचं एंडोक्राइन पार्ट मधला जो बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करणं कमी करतं किंवा इन्सुलिनचं सिक्रेशन जो आहे तो प्रॉपर सिक्रेशन होत नाही, त्यावेळी हा जो ग्लुकोज आहे ह्या ग्लुकोज लेवल हा जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोजचा जो लेवल असतो जो काही कॉन्सन्ट्रेशन असतो तो आपल्या रक्तामध्ये इम्बॅलन्स होऊन जातं. काय होऊन जातं? इम्बॅलन्स. म्हणजे तो कधी वाढून जाईल कधी कमी होऊन जाईल. तर ज्या वेळेस अशी कंडिशन येते म्हणजे ज्या वेळेस ग्लुकोजच्या कॉन्सन्ट्रेशनवर इन्सुलिनला नियंत्रण ठेवता येत नाही त्यावेळी जो डिसीज होतो तो डायबिटीज असतो. काय असतो मित्रांनो? डायबिटीज असतो. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये रक्ताचं प्रमाण काय होऊन जाते? कमी जास्त असं होऊन जाते. त्याच्यामुळे ते काय होत असतं? तुम्हाला डायबिटीज असतं. आता सपोज जर तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढलं, सपोज जर तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढलं म्हणजे आता हे तुमची एक रक्तवाहिनी आहे, या रक्तामध्ये जर तुमचा हा रक्त आहे त्या रक्तामध्ये जर ग्लुकोजचं प्रमाण वाढून गेलं तर तो जो रक्त आहे तो रक्त चांगल्या प्रकारे फ्लो होणार नाही किंवा वाहणार नाही. मग तो जर वाहणार नाही तर रक्त पेशीपर्यंत जाणार नाही. पेशीपर्यंत रक्तामध्ये असणारे घटक हा ग्लुकोज त्या रक्ताला त्या पेशीपर्यंत जाऊ देणार नाही. मग इकडे हार्ट जो आहे आपला हृदय आहे तो हृदय पंप करेल, पण जो काही पंप केल्यानंतर तो रक्त ज्या घटकापर्यंत किंवा ज्या पेशीपर्यंत पोहोचायला पाहिजे तो रक्त त्या पेशीपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या बॉडीवर जवळपास तुमच्या हार्टवर ताण येईल, तुमचा ब्लड प्रेशर वाढेल, तुम्हाला भूक लागली आहे पण तुमच्या जेवण केल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या पेशीपर्यंत जात नाहीये. का? कारण तो ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बॉडीमध्ये कमी जास्त झाल्यामुळे तो ब्लड व्यवस्थित फ्लो होत नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे ते जे काही खाल्लेला कंटेन आहे तो त्या पेशीपर्यंत पोहोचत नाहीये. मग पेशी डिमांड करते मला भूक लागली, पण नेऊन देणारच बरोबर जात नाहीये तर ते पेशीपर्यंत जाईल कसं? त्याच्यामुळे डायबिटीज मेलिटसच्या पेशंटला भूक पण जास्त लागत असतं, त्याचा ब्लड प्रेशर हार्टवर इफेक्ट पडल्यामुळे ब्लड प्रेशर वाढत असतं. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. कशामुळे? या इन्सुलिनच्या सिक्रेशनवर जर कॉन्सन्ट्रेशनवर जर व्यवस्थित इफेक्ट झाला किंवा जे इन्सुलिन रेग्युलेट ग्लुकोज करत असतं ते जर इन्सुलिन बरोबर केलं नाही किंवा बीटा सेल बरोबर सिक्रेट केलं नाही इन्सुलिन तर त्याच्या डिफिशियन्सीमुळे किंवा त्याच्या अनकंट्रोलमुळे इन्सुलिनच्या ग्लुकोजचं प्रमाण वाढतं किंवा कमी जे इम्बॅलन्स होतं त्याच्यामुळे जो डिसीज होतो तो काय असतो? डायबिटीज मेलिटस असतो. मित्रांनो हे लक्षात ठेवा. आणि जो अल्फा सेल असतो हा पॅनक्रियाट याच्यामधला जो अल्फा सेल असतो हा अल्फा सेल काय करतो? जो काही लिव्हरमध्ये ग्लायकोजेन साठवून ठेवण्यात आला होता त्या ग्लायकोजेनचा ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणजे जे इन्सुलिन करतो ना त्याच्या उलट नाही का हा अल्फा सेल करतो. अल्फा सेल हे ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करत असतात, पेप्टाइड हार्मोन. तो ग्लुकॅगॉन काय करतो? ह्या ग्लायकोजेनचा कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या वेळेस ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये जास्त होतं त्यावेळेस इन्सुलिन ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजेन मध्ये करतं आणि ज्या वेळेस ग्लुकोजचं तुमच्या बॉडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी होतं त्यावेळेस अल्फा सेल ग्लुकॅगॉन सिक्रेट करून त्या ग्लुकॅगॉनच्या माध्यमातून ग्लायकोजेनचं रूपांतरण
ग्लुकोज मध्ये करत असतं. हा कॉन्सन्ट्रेशन वाढवतं, हे कॉन्सन्ट्रेशन कमी करतं. इन्सुलिन ग्लुकोज वाढला की कमी करतं आणि हे काय करतं, कमी झाला की वाढवतं कॉन्सन्ट्रेशन. अशा प्रकारे हे तुमची जे पॅनक्रियाज आहे, हे पॅनक्रियाज या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यामध्ये काय करत असतं, याच्यामध्ये जे काही बीटा सेल किंवा अल्फा सेल असतात ह्या कंट्रोल करत असतात. आणि ह्या ज्या डेल्टा सेल असतात, ह्या डेल्टा सेल पॅनक्रियाज म्हणजे जो इन्सुलिन आणि जो ग्लुकॅगॉन आहे यांच्या सिक्रेशनवर डेल्टा सेल काय करत असते, कंट्रोल ठेवत असते. पीपी सेल पूर्ण पॅनक्रियाजच्या याच्यावर काय करत असते, कंट्रोल ठेवत असते मित्रांनो. ह्या सगळ्या जो काही मॅटर होता हा डायबेटीज मेलिटसचा होता, म्हणजे मधुमेहाचा होता. त्याच्यामुळे मग ते पेशंट चेक करते तुमचं शुगर किती आहे, काय किती आहे, ग्लुकोज लेवल चेक करत असते ऍक्च्युअली मध्ये ते किती आहे काय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण म्हणजे बॉडीत वाढलं की कमी झालं, ग्लुकॅगॉनचं प्रमाण वाढलं की कमी झालं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या याच्यामध्ये काय करत असतात, काउंट करत असतात. हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्स ह्या त्या गोष्टीमुळे ते काय करत असतं, घडत असतं. ते हे जो काही डायजेशनचा चॅप्टर होता याच्यामध्ये हा एक सब टॉपिक दिला आहे की डायबिटीज मेलिटस अशा प्रकारे होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय करा मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं तर व्हिडिओ एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा. तुम्ही काहीतरी करा, नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, तुम्ही काहीतरी कंटेंट ऍड करा. मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जे काही कंटेंट देतो ते तुमच्यापर्यंत पोहोचते की नाही ते मला समजलं पाहिजे. ठीक आहे, तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. असाच आपला मिशन कंबाईन 2024 आहे, तो आपण 16 जून पर्यंत थांबवणार नाहीये. ठीक आहे, तर तोपर्यंत अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.